नमस्कार. ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत मी निलेश मांजरे आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेला प्लॉट तुरीचा आणि माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना विचारू की ह्या तुरीच्या प्लॉटची कंडिशन अगोदर कशी होती, आज एक फवारणीनंतर तुरीच्या प्लॉटमध्ये काय डेव्हलपमेंट झालं, हे आपल्याला शेतकऱ्याचं मनोगत घ्यायचं आहे. याच्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. हा दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव वैभव हिम्मतराव देशमुख, गाव पुसदा आहे माझं. हम्म. आणि माझा हा तुरीचा प्लॉट आहे आणि इकडे हा चण्याचा प्लॉट आहे. आपल्याकडे पूर्ण शेती किती एकर आहे? माझ्याकडे पूर्ण 38 एकर शेती आहे. आता 38 एकरामध्ये तुम्ही ग्रीन लाईफचं ते जे प्रोडक्ट आहे किती वर्षापासून वापरून राहिले? हे माझं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. आणि पहिलं वर्ष. आणि हा तुरीचा प्लॉट किती एकर आहे? हा 10 एकराचा प्लॉट आहे. तुरीचा. हो हो. आता मला वैयक्तिक मी या तुरीच्या प्लॉट बद्दल बोलण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतोय. हो. आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा प्लॉट आपलाच आहे. हो हो. तुम्ही सोयाबीन हे ग्रीन लाईफवर केलं होतं का अगोदरचं? नाही, ग्रीन लाईफवर नव्हतं, तुम्ही केमिकलवर होतं? केमिकलवर हा, मान्य होतं आहे. पूर्ण. हो. आता हे ह्या प्लॉटची कंडिशन सुरुवातीला सोयाबीन काढणी झाल्यानंतर कशा पद्धतीची होती हा. आणि एक फवारणी ग्रीन लाईफची झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट, काय फरक पडला, हा हा. थोडं तुमच्या शब्दात तुमचा अनुभव सांगा. हो. ज्या वेळेला मी ही सोयाबीन काढणी केली आणि भिपास मारायच्या वेळेला ह्या तुरीमध्ये काहीच हे नव्हतं, असं ब्रँचिंग वगैरे काही नव्हत्या. हम्म. फक्त सरळ अशी उभी होती, सरळ वाढलेली सरळ वाढली लहान होती. लहान छोटी होती. लहान लहान छोटी छोटी उदबत्तीच्या काळीसारखी होती. हम्म. मी तर म्हटलं की यावर्षी हे तूर गेली, आपल्याला काही होणार नाही आहे. मग माझे मित्र अभय बोंडे यांच्याशी माझा संपर्क झाला. त्यांनी मला ग्रीन लाईफ औषधीबद्दल माहिती सांगितली. मग मी त्यांच्याकडनं ते औषधी घेतल्या आणि माझी ही तुरीमध्ये ही पहिलीच फवारणी झाली. हम्म. पहिल्याच फवारणीमध्ये मला भरपूर याच्यामध्ये म्हणजे फायदा दिसला. ब्रँचिंग खूप झालेला आहे. हम्म. नाहीतर हे पहिलं फक्त एकच दांडी होती हम्म. आणि तीन चारच दांड्या होत्या. हम्म. तो एक फवारा झाल्याबरोबर हम्म. याला खूप अशा ब्रँचिंग झालेल्या आहेत. हो हो. ह्या छोट्या छोट्या काही बरोबर मोठ्या आहे, आहे, बरोबर. तोरंबे आहे. म्हणजे मला अपेक्षितही नव्हतं की आपली तूर अशा प्रकारे ही दाटून जाईल. हो, हो. मी तर म्हटलं बस आता ती सरळ राहणार. आता 2 आपलं- तासामध्ये अंतर किती आहे? हे आहे आपलं 6 फुटाचं अंतर म्हणजे आहे. हे 6 फूट अंतर आहे. हे हो, 6 हो. फुटामध्ये तुराटीच्या म्हणजे उभं- अगरबत्तीच्या काळात उभे झाडं होते उभे फक्त. झाडं होते ते फक्त. एक तर आपला देशपट्टा आहे, हो हो हो. खालीची जमीन आहे. काळीची जमीन. यावर्षी पावसाळा भरपूर झाला, हो, हो, हो. तशी यावर्षी पिकं पाण्यामुळे थोडेसे खराबच झाले, खराब होतात, डाऊन झाले. हो हो, डाऊन झाले. अशाही परिस्थितीमध्ये हम्म. आपल्याकडे हा ग्रीन लाईफचा रिझल्ट हम्म. आलेला आहे. हो हो. आता मला सांगा, आणखी याच्यासोबत तुम्ही कशा कशा वापरून राहिले? आता मी पहिले आता ह्या तुरीवर प्रयोग केला. हम्म. तुरीमध्ये मला चांगलं समाधान झालंय पूर्ण. हो हो. म्हणजे पूर्ण झाडाची जी क्वालिटी होती पहिले आणि हम्म. आता खूप सुधारणा झाली. आता माझा चणा आहे 18 एकराचा. मी चण्यामध्ये सॉइलची ट्रीटमेंट केली ग्रीन लाईफची. तुम्हाला काय वाटते फरक? फरक म्हणजे रासायनिक खत टाकलं नाही त्याला? नाही, रासायनिक खत अजिबात टाकलेलं आणि नाही कोणती आहे बीज प्रक्रिया केली मी. नाही? बीज प्रक्रिया फक्त काही ट्रायकोडर्मा आणि green soil. ग्रीन सॉइल घेतलं मी, ट्रायकोडर्मा घेतलं, हम्म. त्याची एकत्र मिक्स करून त्याची बीज प्रक्रिया केली. हो. म्हणजे आमची इकडे पेरणी चालू असतानाच तिकडे बीज प्रक्रिया चालू होती बरोबर आमची. आहे, बरोबर आहे. आणि वेळेवर. तेव्हा वेळेवर असताना पेरणी केली. तर आता पहिला जो चण्यामध्ये फवारा राहील हम्म. तो पण ग्रीन लाईफचाच राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता, शेतकऱ्याला आपण एक प्रश्न विचारला फक्त का बा तुमचा अनुभव काय आहे. शेतकऱ्यानं सविस्तर आपल्या शब्दात जो अनुभव आलेला आहे तो अनुभव सांगितलेला आहे. हे 10 एकराचा प्लॉट आहे. 10 एकराच्या प्लॉटमध्ये फक्त एक फवारणी घेतली आणि ते फवारणी बघून, त्या फवारणीचा रिझल्ट बघून आणखीन 18 एकर चण्यावर ग्रीन सॉईल प्लसची बीज प्रक्रिया केली. आज 18 ते 20 दिवस पेरणीला झालेला आहे, चणा निघाला आहे. आणि चणा बघायला मी इकडे आलो असताना हाही प्लॉट बघितला. तुफान असा जो फरक म्हणतो आपण त्याला, जो काही डोक्याला न पटणारा इमॅजिनेशन आपण करतो, अशा पद्धतीचा अद्भुत असा रिझल्ट इथं दिसलेला आहे. कारण का अक्षरशः खालवलेला प्लॉट होता. एक तर आपला देशपट्टी असल्यामुळे काळीची जमीन आहे टोटली, त्याच्यामध्ये पावसाळा भरपूर झाला. तसेच तुरीचे पिकं यावर्षी थोडंसं कमजोरच राहिले. अशाही वातावरणामध्ये एका फवारणीमध्ये आमूलाग्र असा बदल आपल्याला तुरीच्या प्लॉटमध्ये दिसून पडत आहे. शेतकऱ्यांनी सांगितलेलंच आहे. याला कोणतंही केमिकल न मारता आणखीन 2 फवारण्या याच्या पुढे यांना करायच्याच आहे. हे जे काही नवीन तोरंबे तुम्हाला दिसत आहेत, हे जे काही नवीन तोरंबे, हे सर्व हे ग्रीन लाईफ एका फवारणीमुळे आलेले आहे. नाही तर अक्षरशः फक्त हे झाड होतं. आणि झाडाला फुटवे बघा तुम्ही, कितीतरी चांगल्या पद्धतीचे फुटवे वगैरे आलेले आहे. म्हणजे पर्यायानं सांगायचा विषय, एक तर अगोदरच खालवलेलं पीक होतं आणि त्याच्यामध्ये ग्रीन लाईफची यांनी एक फवारणी घेतल्यानंतर जो काही फरक पडलेला आहे, म्हणजे 50% झाड होतं, त्यात आणखीन 25%चा फरक एका फवारणीमुळे पडलेला आहे. आणखीन जे काही पुढील 2 फवारण्या आहे, शेतकऱ्याचं इथं जे काही नुकसान होणारं होतं ते कुठंतरी थोडंसं आता आणखीन वाढणार आहे. म्हणजे उत्पन्नात भर पडणार आहे.
तो त्या खर्चापासून किंवा त्या उत्पन्नापासून शेतकरी वंचित राहणार नाही, एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणखीन तुम्हाला जर ग्रीन लाईफबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक नंबर मिळेल, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ग्रीन लाईफबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.